सन्माननीय ज्येष्ठ सदस्य भास्करराव जाधव साहेब, साहेब बोलत काय कमीच, एक शब्दच वाढतो ना. नाही मी तसं खाजगीमध्ये भास्करराव बोलतो, परंतु भास्करराव मध्ये कवी आहे, लेखक आहे. म्हणजे आता एकूण त्याने ज्या भावना मांडल्या त्या नाटकी भावना नाहीत. त्याने जे चित्र पूर्वीचं कोकण आणि आताचं कोकण जे वर्णन, आय वॉज ऑब्झर्विंग हिम, त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत होते. त्याने जे वर्णन केलं ज्या पक्ष्यांचं आणि पशूंचं, ते चित्र होतं. भास्करराव तुम्हाला एक सांगतो मी, मधल्या काळामध्ये आमच्या नवी मुंबईमधून कावळे, चिमण्या, कबूतर सगळे नाहीसे झाले होते. परंतु आताच्या कालखंडामध्ये या सर्व पक्ष्यांची, म्हणजे ज्याला आपण म्हणजे वन्य भागामध्ये दिसणाऱ्या पक्ष्यांचे सुद्धा मंजुलाबाद तिथे यायला लागलेले आहेत. कारण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये वृक्षांची रोपण झाली, संगोपन झालं आणि जंगलापेक्षा शहरामध्ये झाडं वाढली आणि त्यात चित्र आलं. आता खरं म्हणजे हा संशोधनाचा भाग आहे. पूर्वीच्या काळी कोकणामध्ये असलेलं संपूर्ण आपण वर्णन केलेले पशु, पक्षी, झाडं, फळं, फुलं ही का नाहीशी झाली, याकरता निश्चितपणे एक कमिटी नेमली जाईल. आता मूलतः तुमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 1.02 एवढीच वनजमीन आहे. आता तुमच्या कोकणामध्ये आंब्याच्या झाड, नारळी, पोफली, मध्ये केळी, आता काही ठिकाणी कोणी मसाल्याचे रोपं लावले जातात. आणि एकूणच तसा म्हणजे कोकण मी दुसऱ्या कोणाला दोष देत नाही. कोकणी माणूस आत्महत्या नाही करत. कोकणामध्ये कितीही कष्ट पडले तरी सुद्धा कोकणातला माणूस, म्हणजे आता बघायचं कोकणातला प्रत्येक माणूस एक मुंबईला असतो, तिथून मनी ऑर्डर जाते, अशी पूर्वीची कथा होती. पण आता ती चित्र राहिलं नाही. आता बदलत म्हणजे कोकण रेल्वे झाली, हायवेज झाले, म्हणून आता कोकण काय फार दूर राहिलेलं नाही. पूर्वीच्या बोटीचा प्रवास आता राहिलेला नाही. आता एकूणच तुम्ही जे वर्णन केले, माझ्या दृष्टिकोनातून खाजगी जागांमध्ये गवत पालापाचोला जाळल्यानंतर आपलं पीक चांगलं होईल अशा प्रकारचं गैरसमज त्यांच्यामध्ये होतो आणि असे ते जाळतात शेतकरी. तुम्ही जर ह्या कथा बघितल्याने ह्या शेतकरी जे भाजून गेलेत म्हणजे होरपळून, ते त्यांच्याच जमिनीमध्येच त्याने आग लागली होती. शेवटी त्यांना अज्ञान आहे आणि म्हणून आग लावणं आणि जमीन गरम करणं म्हणजे चांगलं पीक येईल असा प्रकारचा जो गैरसमज आहे, तो गैरसमज दूर करण्याकरता ग्रामपंचायतच्या सदस्यापासून ग्रामसेवक, पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, खासदार, नामदार सगळ्यांनी त्या ठिकाणी जीव ओतला पाहिजे. आणि ओतता तुम्ही, म्हणजे तुम्ही लोकांना सांगितलं नाही असं मानणं नाही, परंतु काही लोकांच्या डोक्यातून ते जुने ट्रेडिशनल उपाय आहेत ते जात नाहीत आणि म्हणून अधिक त्याच्यामध्ये जागरूकता केली जाईल. आपण मगाशी तर त्याच्यावर काय तुम्ही कारवाई करणार आहात? 1927चा कायदा आणि 1972चा कायदा, ज्या वेळेस लोकांच्या मनामध्ये निर्ढावलेपणा येतो आणि कुठेतरी सशाची शिकार करायची म्हणून त्या ठिकाणी जंगल पेटवलं जातं. काही ठिकाणी अन्य काही वनस्पतीची मुलं त्या ठिकाणी कंदमुलं म्हणून जंगल पेटवलं जातं. आता मोहाची ज्या ठिकाणी झाडं आहेत अशा ठिकाणी मोहाची फुलं पडल्यानंतर ती वेचण्याकरता निष्ठरपणा यावा म्हणून सुद्धा आग लावली जाते. आणि म्हणून कालच्याच बैठकीमध्ये, काल बैठक घेतली मी, काल सभागृह संपल्यानंतर, आणि महाराष्ट्रातल्या ज्या ठिकाणी मोहाची फुलं आहेत किंवा आपल्या सिंधुदुर्गामध्ये जी बकुलीची आणि सुरंगीची झाड आहेत, त्या सुरंगीच्या झाडाखाली आपण जरी बघितलं तसरी अशी जुनी पातळ म्हणजे आपण साड्या लावलेल्या असतात, त्या सगळ्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी जाळं देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या त्याने अर्ज करायचे, मागणी करायची. छत्तीसगडमध्ये त्या ठिकाणी मोहाची झाडं भरपूर प्रमाणात आणि ती मोहाची फुलं
आणि त्याचा दर्जा जर त्या ठिकाणी ठेवायचा असेल तर ती जाळीमध्येच घेतली पाहिजे, शेडनेटमध्ये. आणि अशा प्रकारे मी आपल्या माध्यमातून सुरू झाले. मी आपल्या शेतकऱ्यांना सांगा, ज्या ठिकाणी मोहाची फुलं असतील, सुरंगेची फुलं असतील, झाडं असतील, तुम्ही अर्ज करा. कृषी विभागाकडे करा, वन विभागाकडे करा. कृषी विभाग ज्या ठिकाणी कमी पडेल, आणि आदिवासी परिसरामध्ये आदिवासी विकास मंत्री मोदयांना करा. म्हणजे वन विभाग, कृषी विभाग आणि आदिवासी विकास या तिघांच्या एकूण प्रयत्नातून त्या शेतकऱ्यांना निश्चितपणे 2 पैसे जास्त मिळण्याकरता प्रयत्नशील राहू. भास्करराव, आपल्या मनातल्या ज्या यातना आहेत त्या यातना सभागृहांनी जाणल्यात. बाब अशी आहे की ही भाषणाचा किंवा पेपरला येण्याचं तुमच्यासाठी ते काही बाब राहिलेली नाही. ते तुम्ही जे बोलता ते अंतःकरणामधून बोललात. आणि हे एकदा म्हणजे दूर व्हावं आणि ही लक्षवेधी किंवा प्रश्न मांडण्याची वेळच येऊ नये, अशा प्रकारची मनातली भावना आहे. या अनुषंगानं निश्चितपणे सतर्क राहू, शेतकऱ्यांमध्ये जागरूकता निर्माण करू, लोकप्रतिनिधींना सुद्धा आपण त्यात सहभागी करू. आणि अंटिल अनलेस पार्टिसिपेशन ऑफ पब्लिक इन एनी प्रोजेक्ट, द प्रोजेक्ट विल नॉट गेट सक्सेस. एखाद्या प्रकल्पाला यश मिळायचं असेल, जनसामान्यांचा त्याच्यामध्ये सहभाग राहिलाच पाहिजे. मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष महोदय सभागृहाला विनंती करेन, या बाबतीमध्ये आपण जागरूकता करताच, पण जरा थोडा अधिक जरा जोर लावावा, जेणेकरून अशा प्रकारचे वनवे लागणार नाहीत. भास्कररावजी, मी गेल्या 4 महिन्यापूर्वी निर्णय घेतला तर ऑस्ट्रेलिया हे असा देश आहे की ज्या देशामध्ये मोठ्या प्रमाणात वनवे लागतात आणि यशस्वीरित्या त्या ठिकाणी ती वनवे विझवतात. हो, आणि म्हणून 4 अधिकाऱ्यांची मी नेमणूक केलेली आहे. काल मीटिंग घेतली, त्याच्यामध्ये मी सांगितलेलं आहे की या अधिकाऱ्यांना शासकीय जर निधी नसेल तर खाजगी निधीतून त्यांना आपण पाठवा. आणि त्यांना तिकड कोणत्या प्रकारची म्हणजे आग कशी लागते, आग विझवण्याकरता काय यंत्रणा ते वापरतात, केमिकलचा वापर केला जातात का, म्हणजे मशिनरीचा ब्लोअरचा वापर केला जातो. आणि ऑस्ट्रेलियामध्ये साधारणपणे आपल्या भारताच्या 4 पट आहे आणि लोकसंख्या तर आपल्या भारताच्या म्हणजे 1.0 आहे. हा म्हणजे महाराष्ट्र तर म्हणजे 4 पट भारताच्या ऑस्ट्रेलिया, आणि लोकसंख्या जर का 1.0 असेल तर त्या ठिकाणी किती विस्तृती आहे. आणि म्हणून भास्करराव, आपल्या मनातला जो एक प्रकारचा ध्यास आहे तो ध्यास पूर्ण करण्यासाठी वन खातं आपल्या भावनेच्या बरोबर राहील. नुसतं भावनेच्या बरोबर राहणार नाहीत, त्यासाठी प्रयत्नशील राहील. भास्करराव जाधवांनी सांगितलेल्या सर्व सूचना कृषी मंत्री, आदिवासी विकास मंत्री आणि वनमंत्री म्हणून एखादी बैठक घेऊन त्या समस्याच्या अनुषंगाने चर्चा करू.